नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विरोधी भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कार्यक्रमाचं कार्यक्रम जे 5 असतात तर त्याची माहिती मी देणार आहे. माझ्या 1-2 ताईंची कमेंट आलेली की ताई CB कार्यक्रमासंदर्भात ते कार्यक्रम आपल्याला कोणते कोणते कार्यक्रम असतात तर त्यांची थोडक्यात माहिती द्या. तर बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला महिन्यातून 2 कार्यक्रम हे घ्यायचे असतात. 15 तारखेच्या आत आणि 15च्या नंतर 30 किंवा 31चा महिना असेल तर तिथपर्यंत. तर आपल्याला वार असतात पहिला आठवड्यातला. त्याच्यानंतर आता आमच्याकडे पहिला बुधवार आहे आणि तिसरा बुधवार आहे. म्हणजे मी माझं आमच्या तालुक्या जिल्ह्याचं उदाहरण दिलं. आमच्याकडे पहिला बुधवार आहे आणि तिसरा बुधवार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला भरायचं आहे. पहिल्या बुधवारची माहिती भरून झालेली आहे. आता तुम्हाला कार्यक्रम दाखवायचा आहे, खूप महत्त्वाचं ताईंनो. याच्यामुळे आपलं काय होणार आहे, CB कार्यक्रम वेळच्या वेळी जर तुम्ही भरला तर दुसरी गोष्ट 2 फायदे होणार आहेत. एक, आपल्याला प्रोत्साहन भत्त्यासाठी आपल्याला मार्क्स आहेत, तो 1 गुण आपल्याला मिळणार आहे. म्हणजे मदतनीस ताई 100, सेविका ताई 200 रुपये, हा एक फायदा. आणि दुसरा फायदा तो म्हणजे आपल्याला 500 रुपये ह्या कार्यक्रमाची मिळणारी कन्फर्म आहे. तर आपण आता पहिला भरून झालेला आहे. खाली आपण प्लसचं चिन्हावर क्लिक केलं तर आपल्यासमोर तारीख येते. तर आपल्याला तारीख टाकून घ्यायची. आता मी कार्यक्रम भरत नाही, फक्त तुम्हाला दाखवते. समजा आज कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर विषय निवडा. मुद्दा हा आहे की याच्यावर माझा खरा व्हिडिओ आहे आजचा, की माझ्या एका ताईनेच मला विचारलेला आहे आणि त्याच्यावरच मी आज तुम्हाला सांगत आहे. तर बघा, आपल्याला पहिला कार्यक्रम आहे आपला गरोदरपणाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या तिमाहीत महिलांना आमंत्रित करणे. तुमची पहिल्यांदा गरोदर माता असेल, दुसऱ्यांदा गरोदर माता असेल तर तिला याच्यामध्ये आपण जी माहिती आहे, माता नोंदणी म्हणून जो आपला कार्यक्रम आहे किंवा गरोदरपणासाठी आपण आमंत्रित करणं, म्हणजे त्याला आपण माता नोंदणी म्हणतो. तर हा कार्यक्रम आपण, जर तुमच्याकडे तशी माता असेल तर तुम्ही तो कार्यक्रमावर क्लिक करू शकता. आणि त्याच्यानंतर दुसरा कार्यक्रम आहे आपला अन्नप्राशन. म्हणजे आपलं बालक ज्यावेळेस 6 महिन्याचं पूर्ण होतं आणि त्यानंतर मग आपल्याला अंगणवाडी केंद्रामध्ये त्या बालकाला स्तनपानासोबत वरचा आहार देण्यासाठी सुरुवात करण्यासंदर्भात आपल्याला त्या बालकाला साठी मातेला सांगायचं असतं, घरच्यांना सांगायचं असतं. जो पोषक आहार असतो आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, की तुम्ही स्तनपानासोबत, स्तनपान हे 2 वर्ष निव्वळ स्तनपान दिलं गेलंच पाहिजे, पण 6 महिन्यापर्यंत निव्वळ आणि निव्वळ स्तनपानावर बालक असतं. तर त्याच्यानंतर बालकाची भूक वाढत असते, त्याच्यानंतर बालकाच्या हालचाली वाढतात. मग त्याला आईचं दुधासोबत त्याला वरचा आहार देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणजे त्याच्या जो शारीरिक विकास आहे, शारीरिक आणि इतर जे विकास आहेत ते त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक होत असतात. त्याच्यामुळे बालकाचा अन्नप्राशन दिवस आपण किंवा त्याला अर्धवार्षिक दिवस तो आपण साजरा करत असतो. त्याच्यामुळे तुमच्या जर रेकॉर्डला बालक 6 महिन्याचं पूर्ण होत असेल तर तुम्ही अन्नप्राशन दिवस असा कार्यक्रम घेऊ शकता. पण एकाच महिन्यामध्ये एकच कार्यक्रम 2दा घेऊ शकत नाही. समजा तुमच्या 2 गरोदर माता असल्या तर दोघंही मातांचा कार्यक्रम तुम्ही ह्याच महिन्यात घ्या किंवा पुढच्या महिन्याला, जरी ह्या महिन्याला दुसऱ्या महिन्याला दुसरी माता असं जरी केलं तरी चालेल. किंवा अन्नप्राशनचे 2 बालकं असले तर मात्र तुम्हाला एकचदाच तो कार्यक्रम घ्यावा लागेल. एकाच महिन्यामध्ये एकसारखे 2 कार्यक्रम आपण घेऊ शकत नाही. समजा तुम्ही गरोदर माता नोंदणी घेतला, दुसरा अन्नप्राशन घेतला तर असं चालेल, परंतु एकाच दिवशी तुम्ही दोघंही म्हणजे एकाच महिन्यामध्ये 2 कार्यक्रम एकसारखे घेऊ शकत नाही. त्यानंतर सुपोषण दिवस. जर तुमच्याकडे आता वरचे दोघंही कार्यक्रम नसले, म्हणजे नाही आहेत, तुमच्याकडे माता नाही आहे, 6 महिन्याचं बालक नाही, तर मग तुम्ही सुपोषण हा कार्यक्रम घेऊ शकता. परंतु सुपोषण हा कार्यक्रम आपल्याला वारंवार घ्यायचा नसतो. तर हा 3 महिन्यातनं एकदा, 2 महिन्यातनं एकदा आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर AWC मध्ये पूर्वशाळेस तयारी. म्हणजे आपलं बालक जवळजवळ तुमच्या पटावरचे जे मुलं असतात तर 2 वर्ष 9 महिन्यापासून 10व्या महिन्यापासून 11व्या 12व्या ते ह्या, म्हणजे बालक 2 वर्ष 9 महिन्याचं झालं, बालक 2 वर्ष 10 महिन्याचं असेल, बालक 2 वर्ष 11 महिन्याचं, म्हणजे या 4 टप्प्यातले तुमच्याकडे बालक असतील तर त्यांचा तुम्ही शाळापूर्व तयारीसाठी म्हणून प्रवेशोत्सव हा कार्यक्रम बालकाचा घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य संदेश. म्हणजे आपल्याला वरचे हे 3 कार्यक्रम, म्हणजे हा सुपोषण 3 महिन्यातनं एकदा घ्यावा. हे 2 जर आले नाहीत तर मग आपण शक्यतो हे बालकं आपल्याकडे असतात जवळजवळ 2 वर्ष 9 महिन्यापासून तर 2 वर्ष 12 महिन्यापर्यंतचे आपले बालकं असतात. त्याचा शाळापूर्व तयारीसाठी आपण कार्यक्रम हा दर महिन्याला घेऊ शकतो. त्याच्यानंतर सार्वजनिक आरोग्य संदेश हा देखील कार्यक्रम आपण प्रत्येक महिन्याला, समजा आपल्याला वरचा कार्यक्रम मिळालाच नाही कुठला तर तुम्ही हा कार्यक्रम घेऊ शकता. फक्त सुपोषण दिवस हा कार्यक्रम आमच्या ज्या सुरुवातीच्या सुपरवायझर होत्या त्या मॅडमांचं देखील म्हणणं होतं की सुपोषण कार्यक्रम हा 3 महिन्यातनं एकदाच
घेतला गेला पाहिजे. 3 महिन्यातनं किंवा 2 महिन्यातनं, पण सर्रास दर महिन्याला आपण हा कार्यक्रम न घेता आपण खालचे हे 2 कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य संदेश हा कार्यक्रम दर महिना जरी घेतला तरी चालतो. तर याच्यामध्ये तुम्ही वैयक्तिक स्वच्छता घेऊ शकता, याच्यामध्ये तुम्ही परिसर स्वच्छता घेऊ शकता. त्याच पद्धतीने आपल्याला हात धुण्याच्या ज्या पद्धती आहेत ते आपण याच्यात माध्यमातून सांगू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला बाळाला स्तनपान करण्यापूर्वी किंवा बाळाला खाऊ घालण्यापूर्वी आपण कशा पद्धतीने स्वच्छता करणं महत्त्वाचं आहे. खूप सार्वजनिक आरोग्य संदेशमध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. पाण्याची कशा पद्धतीने आपण झाकून ठेवावं, म्हणजे अन्न कशा पद्धतीने, तर सार्वजनिक संदेशमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी येतात की ज्या तुम्ही प्रत्येक महिन्याच्या कार्यक्रमामध्ये त्या मांडू शकता. अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही हे 5 जे कार्यक्रम आहेत ते अशा पद्धतीने घेऊ शकता. आता अर्धवार्षिक वाढदिवसामध्ये देखील आपण सांगू शकतो की स्तनपानासोबत आपल्याला बालकाला वरचा आहार देणं किती महत्त्वाचं आहे. तर हे देखील आपल्याला सांगण्यात त्याची गरज काय आहे तर हे मी देखील तुम्हाला सांगितलं. आणि गरोदरपणाचा जो पहिला कार्यक्रम असतो ते पहिल्या कार्यक्रमाला आपल्याला मातेचं आहाराविषयी आपल्याला सांगणं महत्त्वाचं आहे. खूप काही गोष्टी असतात, लसीकरणाचं महत्त्व आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं. त्यानंतर IFAच्या गोळ्या, म्हणजे ज्या त्यांना पौष्टिक वरचं दिलेलं असतं, पौष्टिक पूरके ज्याला आपण याच्या गोळ्या असतात त्या कॅल्शियमच्या, लोहच्या, तर त्याचं महत्त्व देखील आपल्याला त्या याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या माहिती आपल्याला पोषण आहार असेल तर अशा माहिती आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून द्यायच्या असतात. समजा तुमचा आता हा कार्यक्रम झालेला आहे, अन्नप्राशन असेल तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सादर करावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा काय करायचं, फक्त सादर करा क्लिक करायचं आहे. परंतु माझा बुधवार अजून यायचा आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी आजचा व्हिडिओ केला. आता मी बॅक जाते. अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या ज्या 2 ताईंनी सांगितलं त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.